नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. ग्रामीण भागामध्ये एक म्हण फार प्रचलित आहे वर्षानुवर्ष, बैल गेला अन झोपा केला. आता झोपा म्हणजे त्याच्यासाठीचा जो आसरा आहे तो आसऱ्याची व्यवस्था केली. उन्हातानामध्ये असेल तेव्हा काय वीज पडून अनेक कारणामुळे समजा बैल मरून गेला. आता बैल मरून गेल्यानंतर पुन्हा त्याचा आसरा करण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे. थोडक्यात उपाययोजना वेळच्या वेळी करायला पाहिजेत, पण दुर्दैवाने शासनाच्या वतीने अशा उपाययोजना केल्या जात नाहीत. काय होतं की तुम्ही साधं उदाहरण घ्या की आपण कुठल्या तरी गावाला जायला निघालोत आणि रेल्वेनं जातोय. समजा 4 वाजताची रेल्वे आहेत आणि आपण 4:05 रेल्वे स्टेशनवरती पोहोचलो. काय होईल? रेल्वे निघून गेली. तुम्हाला उशीर किती झाला आहे? 5 मिनिटाचा. त्याचे परिणाम काय काय आहेत बघा. की तुम्हालाच समजा मुंबईला जायचं आहे, आता पुन्हा दुसऱ्या दिवशीच रेल्वे, म्हणजे तुम्ही किती लेट आहात? 24 तास लेट आहात. पण समजा तुम्ही इंटरव्ह्यूला चालात, मुलाखतीसाठी जात आहात. तुमची त्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिथं मुलाखत आहे मुंबईत, तुम्हाला नोकरी मिळणार आहे. मग त्यासाठी तुम्ही किती लेट आहात? कदाचित 6 महिने, वर्षभर ती नोकरी तुमच्या हातची जाऊ शकते की नाही. समजा एखाद्याच्या तुम्ही वाढदिवसाला जात आहात, वाढदिवस हुकला, मग किती दिवसाचा लेट झाला? 1 वर्षाचा लेट झाला, बरोबर. एखाद्याच्या अंत्यविधीला जात आहात, काय किती लेट? त्याची तर गिनतीच करता येत नाही. मुद्दा काय आहे की त्या प्रश्नांकडे आपण पाहतो कसं, हे महत्त्वाचं आहे. गुढीपाडव्याचा दिवस आहे आज आणि शेतीचं ह्या पहिलं वर्ष आहे, म्हणजे पहिला दिवस आहे, वर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. वर्षभराचं नियोजन केलं जातं. काय आहे की मागच्या वर्षी फायदा झाला का तोटा झाला काही पर्याय नाही. पुढच्या वर्षी तुम्हाला शेती कसावीच लागते, पडीक ठेवता येत नाही. आणि म्हणून ज्याला जरा जास्त जमीन आहे, 10-15 एकर असेल तर त्याला नोकरीचा गडी ठेवावा लागतो किंवा वाट्याने शेती द्यावी लागते. आणि मग त्याच्या समस्या पुन्हा वेगळ्याच आहेत. मुळात झालं आहे कसं की आता काम करायला कोणाला नको वाटायला लागलं आहे. मजुरीचे दर वाढलेले आहेत. शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजनेमुळे एकूण आळशीपणा वाढला आहे. एकीकडे शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजना जाहीर केल्या जातात आणि सामान्य माणसाला असं वाटतं की अरे किती पैसे दिले जात आहेत. बघा, आत्ता आपल्याकडे 8व्या वेतन आयोगाची तयारी चालू आहे. 7वा वेतन आयोग तर लागूच आहे. दर 10 वर्षाला वेतन आयोग बदलणार आहे. 2047चा विकसित भारताचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोळ्यासमोर ठेवलं आहे. आता याच्यामध्ये शेतकरी कुठं आहे? आत्ता आपली जी काही समजा $5 ट्रिलियन आपली इकॉनॉमी होईल, सध्या अमेरिकेची किती आहे? 35. असं गृहीत धरा की ह्या विकासाच्या दरामध्ये 2047ला आपली पण $35 ट्रिलियन आपली इकॉनॉमी होईल असं गृहीत धरू आपण. आत्ता अमेरिकेमध्ये मजुराला दर तासाला $8 ते $10 दिले जातात तासिया. मग आपल्याकडे किती पैसे दिले जातात? आपल्याकडच्या शेतमजुराला किती पैसे मिळतात? शेतकऱ्याला काय मिळतात? आणि 2047ला आपल्या शेतमजुराला किती पैसे मिळतील? आणि म्हणजे आज जे मिळतात ना $8-10 अमेरिकेत, $35 ट्रिलियन अर्थव्यवस्था आहे. मग तेवढे पैसे मजुराला आपल्याकडे मिळायला पाहिजे 2047ला किमान. आणि शेतकऱ्याला मग काय प्रमाणात पैसे मिळायला पाहिजेत? त्या दृष्टीने काही सरकार करते का? शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे ज्या गांभीर्यानं पाहिलं पाहिजे त्या गांभीर्यानं पाहिलं जातंय का? काय होतं आहे की आता हरभरा हा आता संपत आला. हो, बाजारपेठेमध्ये जो हरभरा आहे तो संपत आला. आत्ता 10% आयात शुल्क लावलं आहे. आता हे जे आयात शुल्क मागच्या वर्षी
मे महिन्यात 0% आणलं होतं. एरवी दरवर्षी 1.5 लाख टन हरभरा आयात होतो. मागच्या वर्षीच्या कालावधी म्हणजे 1 जून ते साधारण 31 मार्चपर्यंत सुमारे 12 लाख टन हरभरा आयात झाला आहे. वाटाणा जवळपास 36 लाख टन आयात झाला आहे. मग भाव कसे होतील ना? शेतकऱ्याला भाव तुम्ही जो जाहीर करताय तो हमी भाव त्याला काही मिळत नाही. एकही वाणाला हमी भाव नाही आहे. मग कोरडवाहू शेतकऱ्याकडेच हे सरकार सापत्नतेनं का वागवतं? जर ऊसाला एक रकमी पैसे द्यावेत असा आदेश दिला जातो FRP, तर मग कोरडवाहू शेतकऱ्याला त्याचे पैसे हमी भावाने देण्याच्या हमीचं काय? हा नुसता शब्द आहे जो आहे ना, हमी भाव. कोणाची हमी? कोण घेत आहे हमी? फक्त शब्द वापरले जातात. बोलाचीच कडी बोलाचाच भात खाऊन या तृप्त कोण झाला अशी म्हणण्याची पाळी आहे. शेतकऱ्याचं हे सगळं अरण्य रुदन आहे. कोणीच पाहत नाही या प्रश्नांकडे. बरं, आता थोडे थोडे पावलं सकारात्मक सरकार टाकतंय. मग कांद्याची निर्यात बंदी उठवली. आता सोयाबीन जे नाफेडनी खरेदी केलेले होतं सोयाबीन, ते बाजारपेठेत विक्री करायची निविदा काढली जात होती. त्याच्यामुळं आहेत ते सोयाबीनचे भाव पडतील, त्याला थोडी स्थगिती दिली आहे. खाद्यतेल जे वेगवेगळ्या नेपाळ मार्गे वगैरे आपल्याकडे जे येतं ना, त्याच्यावरती निर्बंध घालण्याची तयारी सुरू आहे. ही पावलं उचलली जात आहेत. थोडी शेतकरी हिताची हे पावलं आहेत. पण सरकारने इतक्या धीम्या गतीनं, कासवालाही लाजवेल अशा गतीनं शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टीने जे पावलं टाकली जात आहेत ती पुरेशी नाही. इतकी पळवणूक झाल्या, इतका तो अडचणीत आहे. त्यामुळे प्रथम शेतकऱ्याला प्राधान्य दिलं पाहिजे. जे संघटित लोक आहेत त्यांचे प्रश्न सुटतात, पण असंघटिताकडे कोणीच पाहत नाही. या गुढीपाडव्याच्या निमित्ताने सरकारला चांगली बुद्धी येऊ दे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाप्रती जागरूकता निर्माण होऊ दे. शेतकरी संघटनेच्या नेत्यांना देखील चांगली बुद्धी येऊ दे. केवळ शेतकऱ्यांच्या नावावरती हे नेते मोठे होतात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मात्र ते वाऱ्यावर सोडून देतात. सगळ्यांनी मिळून या देशातला शेतकरी भला तो देश भला अशी नुसती घोषणा असते. प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कोणी पाहत नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार बघा ना, आता म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा निवडणुकीच्या काळामध्ये दिलेली होती, पण त्याची अंमलबजावणी काही होत नाही. एक सूचिन्ह चांगली बाब अशी आहे की वीज बिल माफ केलेलं आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. भविष्यामध्ये सोलारची वीज मिळणार आहे, त्या बाबी चांगल्या आहेत. पण सगळ्या ग्रामीण भागातल्या लोकांना तुम्ही कुठल्याही खेडेगावात जा, तिथं चर्चा काय असते? कोणतं अनुदान मिळालं, किती पैसे आले. ह्याच्या पलीकडे तो माणूस शेतीत उत्पादन काय झालं का, तू काय केलंस रे बाबा, वेगळं काय केलं का, अशा चर्चा तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाहीत. म्हणजे तो त्रस्त आहे, तो अडचणीत आहे, तो चांगल्या पद्धतीनं विचार करण्याची त्याची मनस्थितीच नाही आहे. आणि हे केवळ धोरणांमुळे झालेलं आहे. त्याला एक नुसते समोर टार्गेट दिलं जातं की तुला अमुक झालं की तमुक करू, तमुक झालं की तमुक करू. म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये जे होतं ना, की काय झालं आहे की जेवायला मिळत नाही, मग तूप रोटी खा म्हणून सांगितलं होतं. त्याचे एक आश्वासन म्हणजे गाढवाच्या समोर गवताची पेंडी बांधली जाते आणि त्याला मारलं जातं ना, तो पळतोय बिचारा. ती गवताच्या पेंडीचं अंतर तितकंच आहे. तीच अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे. या अवस्थेतून शेतकरी बाहेर पडो ही अपेक्षा. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.